श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि अधिक महिन्यात मी जोडव्या केलेल्या आहेत. आधीची जोडवी पण माझी अशीच होती, पण पूर्ण झिजलेली होती. त्याची आता कंडके पडत होते. त्यामुळे मी म्हटलं आता करायलाच पाहिजे, कारण की जोडवी जास्त झिजवायची नसते. आणि ती जोडवी देऊन एक भार वरती घातलेले, म्हणजे 2500 रुपये वरती दिलेले आहेत. आणि हे जोडवे घेतलेले आहे. त्या 4 जोडवे असतात त्या मी नाही घालत, कारण की मला पावसाळ्यामध्ये त्या घातल्या की जखमा होतात, त्यामुळे मी त्या वापरतच नाही. माझी स्किन खूप अशी म्हणजे सेन्सिटिव्ह आहे, अजिबात त्याला काही चालत नाही. बांगड्यांचं पण मी दाखवलेलं आहे बघा, हातात बिलवर घातलं तरी मला जखमा होतात. त्यामुळे मी अशाच जोडव्या पायामध्ये वापरत असते. या वापरल्या की मला कोणताही त्रास पावसाळ्यात होत नाही. आपण जे डीमार्टमधनं पनीर आणलेलं कधी गावाला जायच्या आधी मलाही म्हटलीत की मी करतो, तू जा. आज मी भाजी करून खातो. आत्ता सध्या याची भाजी करायला आपल्याकडे काही साहित्य नाही, काय म्हणजे कायच नाही आहे. साधी सिंपल टोमॅटो, लसूण, कांदा, टोमॅटो नाहीच आहे, कांदा, कारण भाजी काहीच नाही आपल्याकडे गावाला जाऊन आल्यामुळं. फ्रीज सगळा रिकामा आहे. काल यांनी अर्धा किलो भेंडी, 1 किलो बटाटे आणि पावशेर वांगी घेऊन आलेली, आणि कोथिंबीरची पेंडी आहे. त्यामुळं कोथिंबीर घातल्या, कांदे घातल्यात आणि लसूण एवढ्याचीच पेस्ट बनवणार आहे. आणि पनीरची भाजी बनवायची. हे बघा, पनीर आणून 15 दिवस झालं, केलं तर नाहीच आहे. चला, डोक्याला चपचपी तेल लावले मी, कारण एवढं रखरख होत होतं काय विचारा नको. आणि सांडगे पापड करताना लागलेलं ऊन, चेहऱ्याची कळा बघा कशी झाल्या. कारण जवळजवळ 10-12 दिवस पूर्ण उन्हात वाळत घालणं काढणं सारखं चालूच. दुपारी 12पर्यंत म्हणजे घालायचं सांडगं. तिथनं पुढे 2-2.5 वाजता जायचं, ते पलटी मारायचं, सावली आली काय बघायचं, काढायचं, सगळं उन्हातच. त्यामुळं चेहऱ्याची अवस्था बघा. चला, पनीरची भाजी साधी सिंपल पनीर कुस्करणार आहे आणि आहे त्या पेस्टमध्ये घालून भाजी करणार आहे. पेस्ट घातलेलं आहे मी, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. आणि पनीर धुवून घेतलं थोडं. 21 जूनपर्यंत याची एक्सपायरी डेट होती. 21 जूनपर्यंतच हे चालत होतं. त्याच्यावर मी बघितलं, कारण ते महत्त्वाचं आहे. त्याला तेल सुटूसपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे, कारण कांदा कच्चा आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. बेसिकच मसाले वापरणार आहे, खडा मसाला वगैरे काय नाही आहे माझ्याकडे. हिंग थोडंसं, त्यानंतर लाल तिखट घालायचं आणि तेल सुटूसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पनीर तुम्ही असे म्हणजे याचे काप करून सुद्धा घालू शकता, पण मी असं पूर्ण स्मॅश करून घालणार आहे. पूर्ण असं स्मॅश करून घालणार आहे मी. कंडक तेल काय म्हणजे असे जे फोडी असतात तशा काय करणार नाही आहे. असं स्मॅश करून पनीर मी घातलेलं व्यवस्थित तेलात आता भाजून घेऊया आपण. म्हणजे मसाला सगळा आपला पनीरला लागला जाईल. 5 मिनिट आपण असंच ठेवूया. गिरवी ज्याप्रमाणे करतो आपण, किंवा भुर्जी म्हणा तुम्ही पनीरची, त्या पद्धतीने मी करत आहे. फक्त भुर्जीला कांदा कसा आपण अखंड घालतो, तर याला मी मिक्सरला वाटून घातलेला आहे. खूप छान लागते ही पण भाजी, करून बघा एकदा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. डीमार्टमध्ये वेगवेगळ्या म्हणजे ब्रँडचे पनीर असतात, बघून घ्यायचे. चांगलं नसतं एक मी अमूलचंच आणलं, कारण दुसरं एक स्वस्तातलं होतं, पण ते पनीर एक काय मला काही खास वाटलं नाही. आणि अनेक लेडीज आले तिथे घ्यायला, त्या पण म्हटल्या ते घेऊ नका, म्हटल्या चांगलं नाही. कारण स्वस्त आहे खरं,
म्हणजे चवीला चांगलं नसतं म्हणजे. मग मी पण अमूलचंच घेतलं. थोडं स्वस्त मिळतं डीमार्टमध्ये. काहीतरी चांगली भाजी बनवायची अशी मटर पनीर वगैरे मी ठरवलेलं, पण गावाला गेल्यामुळे ते राहिलं. आणि आता जर ठेवलं तर आणि ते फ्रीजला एकदा राहिले की राहून जातं, लक्षात राहत नाही. मग ते नाही लक्षात राहील तर मग ते खराबच होऊन जाणार. त्याच्यापेक्षा म्हणलं आहे ती सिंपल भाजी करावी. आणि ते सारखं पनीर वेली किसरे चालू करतो, भाजी कर भाजी कर, त्याची भाजी कर. त्यामुळे म्हणलं आज बनवूया. बघू शकता तुम्ही छान भाजी झालेली आहे. थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी यामध्ये. पूर्ण जशी सुक्की पण नाही चांगली वाटत, थोडंसं असं रबरबीत पाहिजे. 5 ते 10 मिनटं शिजून देऊया आपण याला. हा संकष्ट मोदक बनवणार आहे. खोबरं आता मिक्सरला वाटून घेणार आहे. चपात्या बाकीचे केल्यात, 2 चपातीचं कणिक ठेवलेलं आहे. गूळ, खोबरं आणि वेलदोड्याची पूड घातलेली आहे यामध्ये. आणि व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं. चपात्या झालेल्या आहेत आणि शेवटची 1-2 चपातीची कणिक मी ठेवलेली होती आणि पूर्ण अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि डब्यास टोपून घेतला आणि त्याने अशी गोल गोल काप करून घेतली, छाप उठून घेतली आणि त्यामध्ये मी आता सारण भरून त्याचा मोदक बनवणार आहे. खरं म्हणजे ही अधिक महिन्यातील संकष्ट होती, त्यामुळे हिचं विशेष महत्त्व होतं. मला हराळीसुद्धा घालायची होती, पण हराळी शक्यतो इथं मिळतच नाही, रानात वगैरे जाऊन आणावी लागते. आणि मी आज दुकानात गेले नाही तर गणपतीच्या मंदिराच्या दारात इथं विकत मिळते, पण यांना सांगितलं तर आणतात, नाहीतर काय आणत नाहीत. स्वतःहून काहीही करत नाहीत, आणत नाहीत. सगळं सांगावं लागतं, फुलं आणा, परत हराळे आणा, हे सगळं सांगितलं तरच घेऊन येतात. आणि माझ्या पण लक्षात आलं नाही सांगायचं, नाहीतर मग लक्षात असतं माझ्या तर सांगितलं असतं. आणि माझ्या आता मोदक करताना लक्षात आले की बाबा आपण हराळी आज गणपतीला घातली नाही. अधिक महिन्यातील संकष्ट असल्यामुळे खरोखरच आज घालायला पाहिजे होतं. अधिक महिन्यातीलच नाही, दर संकष्टीला आपण गणपती बाप्पांना हराळी घालायला पाहिजे. आमच्या इथं रोज घालते हराळी, तिच्या दारात हराळी आहे त्यामुळे ती घालते. आपल्या दारात वगैरे असले तर आपण रोज काढून घालू शकतो. आता आमच्यात नाहीच म्हटल्यावर अवघड होतं सगळं. आणि श्रीच इथं चालू होतं बघा, मला दे मला दे. एवढं गरम होतं ते, तरीसुद्धा म्हणत होता मला थोडं दे. त्याला असं गुळ खोबऱ्याचं जे सारण असतं ते, परत शेंगदाणा आणि गुळ त्याचं सारण बनवतो आपण शेंगदाण्याची पोळी बनवायला, तर ते सुद्धा खूप आवडतं. वहिनीच्या इथे आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या करत होतो. तेवढ्या सगळ्या माणसांना पोळ्या लागणार, तेव्हा आम्ही जास्त शेंगदाणे आणि गुळ घालून बारीक केलेलं. तर सगळ्यांनी मला वाटते येऊन थोडं 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 उचलून लाडू बनवून खाल्ला. खूप छान लागतं ते सारणसुद्धा. जो थोरला भाचा आहे तो अजिबात काय खायला नको म्हणतो. मी त्याला नेऊन दिलेलं थोडंसं खा म्हणून, तो नको बाई म्हणाला आणि खाल्ला आणि त्याला खूप आवडला. आणि परत आला, मग अशी काय दिली तीस ते दे म्हणायला लागला. म्हणजे न खाणारीसुद्धा खातात बघा, इतकं छान गुळ खोबऱ्याचं सारण, परत शेंगदाणा आणि गुळाचं जे सारण असतं ते म्हणजे छान लागतं. बनवून ठेवलं तर मुलंसुद्धा खातात. खरं म्हणजे गुळ हा पौष्टिक असतो, फक्त तो सेंद्रिय गुळ खाल्ला पाहिजे. आता सगळ्याच गुळामध्ये खरं म्हणजे केमिकल वापरतात, सेंद्रिय म्हणतात पण त्यामध्ये सुद्धा वापरलेलं असतं. चुकूनच कुठंतरी म्हणजे चांगला गुळ हा मिळतो. नाहीतर गुळ खाल्ल्यामुळे, गुळ शेंगा असू दे, गुळ खोबरा असू दे, खाल्ल्यामुळे आपले हाडंसुद्धा बळकट होतात. चहासुद्धा साखरेपेक्षा गुळाचा पिलेला कधीही चांगला असतो. आणि मला वाटत होतं की 11 मोदक तर होतात का नाही, पण झाले जवळजवळ मला वाटते 12 ते 13 मोदक झालेले होते. झाले म्हणजे मी सारणच थोडं थोडं वापरलं, एका नारळाचंच बनवलेलं मी, कारण नारळ फोडायलासुद्धा कोण नव्हतं. शेवटी मीच नारळ फोडला. आता म्हटलं यांची वाट बघत बसण्यात काय अर्थ नाही. 8 वाजले ह्यांची वाट बघत, मोदक बनवायचे कधी. तरीसुद्धा हे आले, नैवेद्य काढून ठेवला आणि ते जेवले. मला म्हटले तुझे मोदक मला काय नको, मी झोपणार आहे, कारण त्यांची नाईट शिफ्ट होती त्यामुळे ते खाल्ले त्यांनी होतं ते जेवण आणि झोपले. मग शेवटी मोदक मी केलेले त्यामुळं त्यांनी काय मोदक खाल्ले नाहीत. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मोदक खाल्ले.
आता जून महिना चालू झाला आणि बेंदूर झाला की मग सगळं सण चालू होतात. म्हणच आहे बघा, बेंदूर आणि सणांचा लेंडूर म्हटल्यासारखं. प्रत्येक महिन्याला सण असतो. बेंदूर झाल्यापासून ते जवळजवळ दिवाळी होईपर्यंत एक सारखा सण. आपल्याला पोळ्या करून परत सणाचं सगळं करून कंटाळा येतो. गणपतीत तर जवळजवळ गणपती असतात तोपर्यंत 10-11 दिवस मोदक सारखेच आपल्याला बनवावे लागतात. तुमच्यासोबत बोलत बोलत माझे मोदक होत आलेले आहेत. आणि उकडलेलाच मोदक चांगला लागतो. एकेकजण तळतात मोदक, पण ते असे करपल्यावाने आणि एकदम असे राठ होतात, ते अजिबात चांगले लागत नाहीत. उकडीचे जे मोदक असतात ते चांगले लागतात. भले तुम्ही गव्हाच्या पिठाचे करा किंवा तांदळाच्या पिठाचे करा, एकच गव्हाच्या मोदक पिठाचे मोदक मोदक थोडंसं सारण उकडलेले चांगले लागतात. त्यामुळे एकच मोठा केला. 12 ते 13 मोदक झालेले आहेत. उकडून घेऊया. हे 3 मोदक आज डेअरीतनं दूध आणले 1 लिटर. पण डेअरीतनं सुद्धा आणलं. गाळून घ्यायचं दूध, कारण कचरा वगैरे असतो त्यामध्ये. ही बरोबर 1 लिटरची कितले दुधासाठी मी आणलेले. शाई काढायला बरं पडतं म्हणून 1 लिटर दूध आणलेलं आहे. चला गणपतीची आरती करूया, नैवेद्य दाखवू. गणपतीची आरती केली आणि 1 माळ ओमगण गणपती नमा जप केला. आणि त्यानंतर जेवून खाऊन भांडे वगैरे घासून गॅस कट्टा धुणे संध्याकाळी मला वाटते 10:30-11चं टायमिंग होतं. त्यावेळी मी बनवत आहे 33 वातींची वात बनवत आहे. तर 33 वातींची एक वात काही जमणार नाही म्हटलं, म्हणून 11 वातींच्या 3 वेळा अशा वाती बनवल्या. मी उद्या नदीला जाणार आहे आणि नदीला ही वात मला म्हणजे जाळायची आहे. आता 2 दिवस झालं मी म्हणते आहे की जायचं, पण ते काय होईनाच. तुम्ही नदीला जाऊ शकता. नदीला गेल्यामुळे पितरांचा जो त्रास असतो तो आपल्याला कमी होतो. आणि तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा 33 वाती जाळू शकता किंवा घरामध्ये सुद्धा जाळू शकता. दीपदान याला खूप महत्त्व आहे अधिक महिन्यामध्ये, त्यामुळे आपण दीपदान हे करायचं असतं. 33 वातींची एक वात करायची असते. या 11-11च्या मी 3 वाती बनवलेल्या आहेत. आता हे एकत्र करून तेलात भिजवून आपल्याला लावायचे आहेत अशा पद्धतीने. तेहतीस वातींची एक वात बनवायची असते. खरं एवढी जाड वात जमणार नाही, त्यामुळे मी 11 वातींच्या 3 वाती बनवलेल्या आहेत. आता उद्या मी जाणार आहे नदीला. आज जाणार होती पण झालंच नाही, तर उद्या जाणार आहे. उद्या गुरुवार पण आहे म्हटलं आज जाऊया. टायमिंग दाखवते किती वाजले. रात्रीचे वाजलेले 11 आणि आत्ता मी वाती बनवले. हे गेलेले आहेत आता कामाला, कारण दिवसभर म्हणतो आपण करायचं पण ते राहूनच जातं. म्हणलं आज काय पण करून वाती बनवल्याशिवाय झोपायचं नाही. आणि अशी वातीचं पॅकेट आणलेलं त्याच्यापासून बनवलेलं आहे. तटलं बघा, जरा ढकला जाऊ पुढं, जरासं पुढं ढकला जाते. हात पुढं करा जरास. सोडा. आता पुढे जाते ती. काही लोकांनी अवस्था केली आहे. डोक्याचा भाग नाही लोकांना. आपण पेटवलेली वात
आहेत काही कुठलं पक्ष आहेत हां कुठलं पक्ष आहे ते हे बघा मधमाशाचं पोळं बघा काय कचरा केलाय लोकांनी दुपारचे वाजले असतील 1:30 ते 1:45 झालेले स्वयंपाक झालाय माझा आता भाकरी वगैरे झाल्या गरम कसलं व्हायला आले सकाळी गेलेले मी नदीला एवढी घाण केल्या नदी लोकांनी त्या विचारांमध्ये सगळं फोटो असतील किंवा हार फुले काय सगळं टाकले एवढा परिसर घाण केला नदीचा लोकांना जरा डोकं नाही आहे आणि सगळं ते परत नदीत चाललेलं आहे सगळं प्लॅस्टिक असेल काय असेल बघून कसं तर वाटायला लागेल परत फोटो वगैरे ठेवलेले त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या सगळ्या जमिनीवरनं झालेल्या यायला सुद्धा जागा नाही एवढ्या काचा तिने एखाद्याशी कचरा कुंडी वगैरे तिथं काय तर ठेवायला पाहिजे म्हणजे लोक त्यामध्ये सगळं टाकतील चला श्रीला आता मग जेवणार आहे